नमस्कार. परत आले तुमच्या भेटीला भोपळ्यांची घरगुती रेसिपी घेऊन. याआधी सुद्धा मी रेसिपी शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. ही सुद्धा रेसिपी नवीन पद्धतीने शेअर केली, अजिबात न फसणारी, टम्म फुगलेली अशी भोपळ्यांची घरगुती रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी पूर्णपणे बघा. नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक शेअर कमेंट नक्की करा. थोडासा उशीर झाला आणि कामात थोडीशी बिझी पण होते आणि साफसफाई आजारपण यातच मला थोडासा लेट झाला. तर इथं मी भोपळे घेतलेले आहेत, ते त्याची सालं काढूनच मी कुडके करून घेतलेले आहेत. ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आणि एका कपाच्या साहाय्यानं मोजून घ्यायचं आणि तितकाच गूळ त्यामध्ये घालून घ्यायचा आणि मंद आचेवरती आपल्याला तो शिजवून घ्यायचा. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार वेलची पूड, सुंठ पावडर घालून घ्यायचं आहे. मी इथं बडीशोप सुद्धा घातलेलं आहे. थोडंसं किंचित मीठ घालायचं आणि मंद आचेवरती आपल्याला 20 ते 25 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि ते थंड झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये बसेल इतकं आपल्याला पीठ घालून घ्यायचं. तर गव्हाचं पीठ घातलेलं आहे मी. तुम्ही गव्हाचं पीठ, मैदा असं दोन्ही सुद्धा वापरू शकता, पण बेस्ट गव्हाचं पीठ घालायचं. आणि ते पीठ घालताना तुम्ही गव्हाचं पीठ, गहू आधी भाजायचे थोडेसे आणि मग दळायचं. अतिशय छान चवीला लागतात. आणि असं तेल लावून थापून त्याच्यावरती खसखस, तीळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता आणि मस्त असं गरम गरम तेलामध्ये सोडून तळून घ्यायचं. बघा, टम्म फुगलेले असे आपले भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत. खूप छान लागतात. एक म्हणजे भोपळ्याचे घारगे करताना गव्हाचं पीठ जे वापरणार ते आपल्याला गहू भाजून दळून आणायचे आहेत. खूप छान लागतात. बघा, तयार झालेली आहे भोपळ्याचे घारगे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया. धन्यवाद.